नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज कैरीची गोड आंबट भाजी किंवा आपण त्याला कैरीचा मेथांबा असेही म्हणतो, काही ठिकाणी कैरीची लुंजी असेही म्हणतात, तर ते बनवणार आहोत। तर उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात कैरी मिळते, तर आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। त्यापैकीच हा सर्व परिचित अशी कैरीची भाजी आपण बनवणार आहोत। तर बघू रेसिपी। या ठिकाणी मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत कच्च्या आणि त्याला धुवून घेतलेलं आहे। याला पुसून घेणार आहेत आता। त्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि आतमध्ये असलेली ही कोय काढून टाकायची आहे। याचे मी फक्त बारीक तुकडे करून घेते। पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा राई, अर्धा चमचा मेथी दाणे, चिमूटभर हिंग आणि ह्या कैरीच्या फोडी। कैरीच्या फोडी आपण जाड बारीक आपल्या आवडीनुसार करू शकतो। तर छान तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यात टाकायचे आपल्याला हळद, लाल मिरची पावडर, आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि शिजण्यापुरतं आता मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालत आहे। तर पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही, जर तुम्हाला रस्सा आवडत असेल तर यापेक्षाही जास्त पाणी घालू शकतात। आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून मऊ अशा वाफवून घ्यायचं आहे। 10-15 मिनिटानंतर मी पुन्हा झाकण उघडून बघायचं आहे। तर छान वाफवल्या गेलेली आहेत कैरीच्या फोडी। आणि यामध्ये मी आता हा बारीक सुरेने कापून घेतलेला गूळ घालणार आहे। गूळ तुम्ही किसून पण घेऊ शकतात, फोडून घेऊ शकतात बारीक। तर मी याला कापून घेतलेला आहे जेणेकरून तो लवकर मेल्ट होईल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। झाकण न ठेवताच याला उकळी येऊ द्यायची आहे गूळ घातल्यानंतर। बारीक कापलेली कोथिंबीर वरतून टाकून घ्यायची आहे। तर ही आपली कैरीची भाजी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।